मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौरांचे स्वतंत्र नाले सफाई दौरे होणार आहेत। शिवसेना आणि भाजपमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी हे स्वतंत्र नाले सफाईचे दौरे करणार आहेत। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा नाले सफाईचा पाहणी दौरा होईल। अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेचा स्वतंत्र पाहणी दौरा असेल तर उपमहापौरांना सोबत न घेतल्यानं नाराजी नाट्य सुरू झालंय। सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वादानं पालिका प्रशासनामध्ये संभ्रमाची स्थिती आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये नालेसफाईच्या कामांवरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे। पौर म्हटल्यानंतर जर तुम्ही आमचा पण रेकॉर्ड काढा, आम्ही त्यावेळेला पण विरोधकांना विश्वासात घेऊन, म्हणजे अगदी आमच्याकडे मनोज कोटक येत होते, ते विरोधक नव्हते, ते आमचे बरोबर होते, पण विरोधाची भूमिका करत होते। मग प्रभाकर शिंदे असतील किंवा रवी राजा असेल किंवा आता त्या जाधव राखी जाधव, विचारा त्यांना, त्या तिकडेच बसले जातात। असं कधीही राजकारण एवढ्या टोकाला लावून होत नव्हतं। राजकारण सगळेच करतात, वाटेल तशा तारखा बदलतायत, वाटेल त्या आणि लोकांचं खच्चीकरण करतायत। मुंबईच्या वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावर बंदी घालण्यात आली। धोबी घाटात आता अख्खे मासे विकावे लागणार आहेत, तर मासे कापून न देता अख्खे मासे विकण्याची सक्ती करण्यात आली। मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचं निरीक्षण नोंदवत आदेशाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला गेला। मासे कापून स्वच्छ करून विकायचे नाहीत, अख्खे मासे विका अशी सक्ती मुंबई नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोल्यामधल्या धोबीघाट इथल्या मासळी विक्रेत्या कोळी महिलांवर केली असल्याची माहिती काही मच्छीमारांनी दिली। मात्र त्यानंतर आज महापौर ऋतू तावडे स्वतः त्या मच्छी मार्केटमध्ये गेल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत। मुंबई ही कोळी माणसांची आहे, ना कुणाच्या बापाची आहे, असं स्पष्टीकरण महापौर ऋतू तावडे यांनी दिलं। मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरते, त्यामुळे मासे कापू नका, स्वच्छ करू नका, तसेच विका अशी सक्ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांताक्रूज मधल्या वाकोलाचं जे मच्छी मार्केट आहे तिथल्या मासे विक्रेत्यांना दिलेली आहे। सध्या मी याच मच्छी मार्केटमध्ये आलेली आहे आणि आपण पाहतोय हा त्यांचा मच्छीचा धंदा आहे, पोटा पाण्याचा त्यांचा व्यवसाय याच्यावरच चालतो। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे मच्छी मार्केट आहे, त्यात इथला जो कोळी बांधव आहे त्यांनी कुठे जायचं। आपण जर पाहिलं तर या ताई आहेत, त्या मासे विकतायत, अनेक घेणारे ग्राहक देखील आहेत। आपण ग्राहकांकडूनच जाणून घेऊया। दादा, अधिकाऱ्यांनी थेट असं सांगितलं की मासे कापून विकू नका, तुम्ही असे डायरेक्ट पूर्ण मासे घेणार का? डायरेक्ट मासे घेऊच नाही शकत ना मॅडम, कारण ते मासे कापल्याशिवाय कसे घेणार? आम्ही आमच्याकडे घरी थोडी एवढं मोठं सामान ठेवलंय की ते कापायसाठी ठेवायला, कापून हे करायला, ते कापल्याशिवाय घेऊच नाही शकत मॅडम। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशी सक्ती का केली? आता ते बोलतात दुकानदी पसरतात, ते लोक तर हे लोक आमचे मार्केटवाले ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात। हर टायमात दुपारी एक गाडी येते, ते गाडीमध्ये ते कचरा जातो। दुर्गंधी नक्की कुठे पसरते? तिकडे ते ब्रिजवर जे मार्केट आहे त्याच्यामधले ते मच्छी मार्केटवाले ते नाळीमध्ये टाकतात, ते कचरा डब्याची यूजच नाही करत। मग त्याला कोण हे करा ना तुम्ही, जिकडे वाकोला परिसराच्या नाळामध्ये जे टाकतात आहे त्यांच्यावर कारवाई करा। आम्हाला का कापल्याशिवाय आमचं बाजार कोण नाही घेणार, कोणच नाही घेणार। हे पण आमच्याकडे कापून मागतात, मी नाही देत। बिल्डिंग वाले काय बोलतात, आम्हाला हे कापूनच पाहिजे का कचरा होते म्हणून। आम्हाला आज एवढे वर्ष झाली, आज बसत नाही, हे काय नव्हतं इकडे, तदिशी आम्ही बसते इकडे। प्रश्न आम्हाला तोच झालेला आहे, मासे कापून न विकणं, आमच्याकडून ते मासे घेतले जाणार नाही। मग आम्ही करायचं तरी काय? महानगरपालिकेनं आम्ही काय सांगायचं? गिराकाचं तुम्ही म्हणणं आहे का मासे कापल्याशिवाय ते काय घेऊन जाणार नाहीये? मग आम्ही काय करायचं? असंच द्यायचं का, की असंच बसून राहायचं मच्छी घेऊन? का व्यवसाय आमचा हा बंद करायचा? पिढ्यान जो आमचा व्यवसाय आहे तो आम्ही बंद करायचा का? कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई। मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जी कोळी बांधव आहेत, का जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरवू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी। मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीयेत, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं। इथे राहायची त्यांची गरज नाही। इथे राहायचंय तर मराठी माणसाच्या प्रमाणे राहावं लागेल, तुमची दादागिरी इथे चालणार नाही। आणि आयुक्तांना खुर्चीवर राहायचं की नाही ते एकदा त्यांनी ठरवावं। गुजरात्यांची नोकरी करायला इथे नाही ठेवलंय त्यांना, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आयुक्तांनी।